उबाटा सेनेने पैशाचा धुमाकूळ मांडला होता आणि म्हणून शिक्षकांच्या मधून उमेदवार असलेले अभ्यंकर हे जणू काही भयंकर असल्यासारखे पैसे वाटप करत होते त्यांची लोक, आणि पदवीधरातून उमेदवार असलेले परब जणू काही अरब असल्यासारखे पैसे वाटण्याचे त्यांची लोक काम करत होती. आणि म्हणून पैशाच्या जीवावर मतदारांना विकत घेता येतं या पद्धतीचा धुमाकूळ उबाटा सेनेने त्या ठिकाणी घातला. बरोबरीने काही अन्य उमेदवारांनी त्यांना साथ दिली, पण भारतीय जनता पक्षाचे दोन्ही उमेदवार किरण शेलार आणि शिवनाथ दराडे यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी संघटनेची पूर्ण ताकद लावली. माझा मतदारांवर पूर्ण भरोसा आहे. आमचा विजय मतदार सुकर करतील असा आमचा दावा आहे. सर, मुंबई पदवीधरवरून आता विरोधक आरोप करू लागले, नरेंद्र मेहता 8वी पास आहेत, त्यांनी मतदान कसं केलं. मात्र नरेंद्र मेहताने आता दावा केला फक्त मी प्रोत्साहन देण्यासाठी फोटो. जेव्हा नरेंद्र मेहता यांनी स्वतःच त्यांनी काय केलं हे सांगितल्यानंतर खोट्या नरेटिव्हच्या फॅक्टरीमध्ये अखंड बुडालेले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाटा सेना हे खोटं आणि फेक नरेटिव्हशिवाय दुसरं काही करूच शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. सर, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे चेहरा असं घोषित करा असं संजय राऊत म्हणालेले आहेत. निवडणुका जिंकता येतील असं त्यांचं. बघा, मला यावर भाष्य करायचं नाही. त्या तीन पक्षांचा तो अंतर्गत विषय आहे. त्यांनी चेहरा ठेवावा, चेहरा ठेवू नये, कोणाचा ठेवावा, कोणाचा ठेवू नये, कोणाच्या चेहऱ्यावर काळोखी लावावी, कोणाच्या चेहऱ्याला दाढी काढावी, कोणाच्या चेहऱ्यावर टोपी लावावी, हा सगळा त्यांचा सवाल आहे. भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. देवेंद्रजींनी वारंवार घोषणा केली आहे की आम्ही निवडणूकही एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात लढणार आहोत. अनिल परब यांनी पैसे वाटलेले आहेत. दुसऱ्या बाजूला चंद्रकांत पाटील जे आपल्याच पक्षातील नेते आहेत त्यांनी आता थोड्या वेळापूर्वी अनिल पाटील यांची भेट घेतली, त्यांना चॉकलेट भरवलं आणि त्यांना निकालाच्या पूर्वी त्यांना शुभेच्छा दिल्या. नाही, शुभेच्छा तर आम्ही सगळ्यांनाच देतो. अभिनंदन केलेलं नाही आहे. शुभेच्छा आमच्या सगळ्यांनाच आहे. लोकशाहीमध्ये, महोत्सवामध्ये जो उमेदवार उभा राहील त्याला शुभेच्छा आहे. पण अनिल परब यांना अभिनंदन करण्याची वेळ मतदार आणू देणार नाहीत असा आमचा दावा आहे. सर, मुंबईच्या रेल्वेमधून अनेक मुंबईकर प्रवास करतात, मात्र हा प्रवास कुठेतरी जीव घेणा ठरत आहे. मुंबईतील रेल्वेतून पडून अपघातांचा मृत्यूचा आकडा वाढलेला आहे. जगातील सर्वात मोठा आकडा समोर आलेला आहे. मला वाटतं न्यायालय त्यावर आपला निर्णय देईल. मी एवढं नक्की सांगेन की मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमध्ये मूलभूत सुविधा, मग ती लिफ्ट असेल, एस्केलेटर असेल, प्लॅटफॉर्मची उंची वाढवणं असेल, क्रॉसिंग करण्यामधल्या जागा कमी करणं असेल, या सगळ्यामध्ये भरीव काम सरकार करत आहे. अजून जे भरीव काम आवश्यक आहे, मुद्दामून या ठिकाणी सांगेन की ज्या पद्धतीने काही विभागामध्ये रेल्वेच्या जागांच्या विस्तारीकरणासाठीच्या टाकायला लागणाऱ्या लाईन्सवर काही विशिष्ट धर्मीयाच्या हिरव्या झोपडपट्ट्या उभ्या आहेत, त्यांना समर्थन करणारी लोक ही आज त्या ठिकाणी खासदार म्हणून काही ठिकाणी मुंबईत निवडून आले. त्यांनी रेल्वेला काम करण्यामध्ये अडचण निर्माण करू नये एवढंच त्यांना निवेदन आहे. रोहित पवारांनी एक आरोप केलाय की हा शालिनी मॅडम कोण आहे, त्यांच्याकडनं पैसे वाटप करण्यात आला असा आरोप त्यांनी केला. मला वाटतं रोहित पवार यांनी स्वतःच्या पक्षात बघावं. त्यांच्या फेक नरेटिव्हला प्रसिद्ध करून, प्रसारित करून काम करणारा त्यांचा सहकारी सांताक्रूज पोलीस स्टेशनने पकडला होता. अशा फेक नरेटिव्हमध्ये काम करण्यात ज्यांचे हात दुभावले आहेत त्यांनी दुसऱ्या पक्षात काय चाललंय बघण्यापेक्षा स्वतःच्या जवळच्या लोकांनी केलेल्या फेक नरेटिव्हमधनं झालेले गुन्हे त्यातनं कसं बचता येईल ते बघावं. कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण करण्याची पुण्यात घटना घडली. बिल्डरने एकाला पिस्तूल लावलेला आहे. याच्यावरून विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या कोणीही बिल्डर असो, कोणीही व्यक्ती असो, त्यांनी जर गुन्हा केला, बंदूक दाखवली आणि तेही शेतकऱ्यांवर दाखवली असेल तर सरकार त्यावर कडक कारवाई करेलच. तो बिल्डर असो, तो कोणाच्याही जवळचा असो, तर त्याच्यावर सरकार कारवाई करेल, याबद्दल कुठलीही शंका मनात बाळगण्याचं कारण नाही. शेलार साहब, आप लोग कह रहे हैं महायुति एक साथ चुनाव लड़ेगी, लेकिन आपके ही घटक दल है अजित पवार के पार्टी को कह रहे हैं कि 80 से 100 सीटें चाहिए और मुख्यमंत्री भी उन्हीं की पार्टी का होना चाहिए. महायुति में चर्चा और निर्णय एकनाथ शिंदे जी, देवेंद्र जी, अजितदादा पवार, रामदास अठवले जी और हमारे सहकारी पक्ष करेंगे. ये चारों ही वरिष्ठ नेता या अन्य नेता उनके साथ बात करेंगे. उसके सिवा किसी के भी बात पर मैं प्रतिक्रिया नहीं दूंगा, ना किसी ने बात करनी चाहिए.